गोदावरीची काही खबर? येसू, तुम्ही रुसल्यापासून तो विषय आमच्यासाठी बंद झाला. पण मग तुम्हाला काय वाटतं, जायला हवं होतं ना गोदावरीने सासरी? येसू येसू अहो, त्या दोघा नवरा बायकोंचं भांडण आहे. एका मर्यादेपलीकडे आपण त्यात लक्ष घालायला नको. पण मग का जात नसेल गोदावरी? याचं कारण असणार तिचा नवरा, तो केदारजी. येसू, त्या केदारजीची लबाडी आबासाहेबांच्या नजरेस पडली असती ना, तर हातच तोडला असता त्याचा. पण आपण गोदावरीकडे पाहून शांत राहील. उलट त्याला स्वराज्याच्या सेवेत येण्याची संधी सुद्धा देऊ केली. पण जाऊ द्या रे येसू, तो विषयच नको. आपण युवराज आहात आणि आम्ही युवराज्ञी. मग असं सर्वसामान्य माणसांसारखा विचार करणं योग्य आहे? मग सर्वसामान्यांसारखं रुसताना हे नाही लक्षात आलं? पण आता आम्ही आमची चूक सुधारून घेतली. पण येसू, आम्हाला खरंच या सगळ्यात नाही पडायचं. आम्हाला एका वेगळ्याच गोष्टीची धास्ती वाटते. हे सगळं आबासाहेबांच्या कानावर गेलं तर ते काय म्हणतील? जाताना बजावून गेले होते आम्हाला, सावध असा, दरबारी तिढ्यात अडकू नका, प्रत्येक पाऊल जपून टाका. आम्ही शब्द दिलाय त्यांना. आमच्यामुळे त्यांना कुठलाही मनस्ताप होऊ देणार नाही. म्हणूनच येसू, जे काही झालं ते एका मर्यादेत आहे, याचं समाधान. यापुढे हा विषय नको. पंत, कोणी स्पष्ट बोलत नाही. गोदावरी काहीच सांगत नाहीये आणि तुमचे जावई जे सांगतायत त्याची पडताळणी व्हायला हवी. त्यामुळे आम्ही आता काहीच निर्णय देऊ शकत नाही. फक्त एका गोष्टीचं भान ठेवा, महाराज आल्याशिवाय तुमच्या जावयांना गड सोडता येणार नाही. मला कशाला? बाहेर थांबा दोघही. आम्हाला पंतांशी बोलायचंय. जशी आपली आज्ञा. अहो, थोडीशी तरी लाज बाळगा. मी बाळगतो, पण मी ज्या गोष्टी बाळगतो ना त्या मला सोडून जातात. त्याला मी काय करणार बापडा? तुम्ही माणसाचा जन्मच का घेतला ना? हे कोड आहे मला. तुझ्यासाठी तू भेटणार होतीस ना, तुझे युवराज भेटणार होते. युवराजांचं नाव पुन्हा घेऊ नका. का? देवाचं नाव घेतलं तर बिघडलं कुठे? का वागताय तुम्ही असे? का बदलत नाही हा स्वभाव? तू बदल, हे म्हणजे तुझं चोराच्या उलट्या बोंबा असं झालं. मी आताही सांगतो, युवराज युवराज महाराज महाराज करत बसू नको. चल माझ्या बरोबर, राजा राणी सारखे थाटात राहूया आपण. चल. मी तर येणार नाहीच आहे, पण मी महाराजांना तुमच्याबद्दल सगळं सांगणार आहे. पण तू युवराजांना सांगणार होती, त्याचं काय? त्यांनाही सांगणार. पंत, महाराज गडावर नाही. ते येण्या अगोदर या सगळ्या गोष्टी मिटाव्यात असं वाटत होतं आम्हाला. मलाही तेच वाटत होतं. महाराजांना हा प्रकार आवडणार नाही. सुडणीसांची गोदावरी काळदरी पळते. नाही म्हटलं तरी तुमच्या जावयास धरबंद नाही. ते काही वेगळंच बोलताय, आपण काही वेगळंच ऐकतोय. फक्त हे महाराजांच्या कानावर जाऊ नये. आम्ही आमचं तोंड बंद ठेवू, पण गडावर सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि ती महाराज ऐकत नसतील हे मानणं चूक. म्हणजे
माझं म्हणणं हेच की महाराजांच्या कानावर आतापर्यंत गेलं असेलच. शक्यता कमी आहे. आम्ही सांगून ठेवलंय खबरगिरांना. महाराणी साहेब, महाराज स्वराज्याच्या कारभारात ढिलाई होऊ देत नाही. तरी आम्हाला असं वाटतंय की महाराजांना बेखबर ठेवण्यात आम्ही यशस्वी होऊ. म्हणजे तू सांगणार तर जा, कुणाला सांगायचं त्याला सांग. हो, मी सांगणारच. मग त्याचबरोबर तुझ्या आई वडिलांच्या चितेला अग्नी द्यायची पण तयारी करून ठेव. बलिदान समजीन मी ते. बलिदान? बलिदान स्वराज्यासाठी अनेकांनी दिले, त्यात मीही मागे पडणार नाही. गोदावरी, तुला काय होतं गडावर आल्यावर? भक्तीचा, निष्ठेचा असा उम्हाळा फुटतो जणू तुला. फुटतो. आणि म्हणूनच आता मी गप्प बसणार नाही. गप्प बसणार नाही काय? घरी चल, आता तुला दाखवतो. सोडा. मग चल गुपचूप, तर तमाशा नको. गोदावरी, सांगितलेलं सगळं नीट ध्यानात ठेव. महाराज कुठल्याही क्षणी गडावर येतील. कुठलीही युवराज. गौरी, गोदावरी काय युवराज, मला तुम्हाला महत्वाचं सांगायचंय. काय झालंय? काय माझ्याकडे वेळ फार कमी आहे. आपलं स्वराज्य धोक्यात आहे. गोदावरी, मी तुला तिथे शोधतोय आणि तू इथे युवराजांकडे. केदारजी, गोदावरीला आमच्याशी काहीतरी बोलायचंय. तिला काही सांगायचं नाही आणि तिला तसंच काही महत्वाचं सांगायचं असतं तर त्या दिवशी तुम्ही दोघ जण एकाच घोड्यावर आलात तेव्हा सांगितलं असतं तुम्हाला. पण नाही. काय युवराज, तुमच्याशी बोलण्याची ती सतत एक संधी शोधत असते, बाकी काही नाही. पण जाऊ दे, आता हे असंच चालायचं. सगळ्या गोष्टी मी मान्य केलेल्या आहेत, त्यामुळे तफावत ही आहेत. चल, आता आम्हाला परवानगी द्या. केदारजी, गोदावरीला आम्हाला काहीतरी सांगायचंय. अरे पण मग मुजरा युवराज, चला निघायचं. सासरबुवा, गोदावरी इथेच थांबते. निघायचं आपल्या दोघांना. युवराज, अहो जाऊ द्या ना, उशीर होईल. अनाजी पंत, तुम्ही थांबा गोदावरी सोबत. नको नको, आता जाऊ द्या आणि पोरीची सासरी जाण्याची तयारी करायची आहे. इजाजत द्यावी. चल ग गोदावरी. बाबा, माझं ऐका. येतो. थोरल्याबाई साहेब, या बसा. काही सांगायला आलाय का सहज आलाय? तुमच्या महालातून बाहेर पडताना गोदावरी आणि केदारजी यांना पाहिलं, म्हणून लगबगीने आलो आम्ही. हो, सुरनीसेही आले होते. आम्हीच बोलावून घेतलं होतं त्यांना. बरं केलं, पण हे प्रकरण फार वाढू देऊ नका हो. आम्ही हे काळजीपोटीच करतोय. महाराज गडावर येण्या अगोदर हे प्रकरण मिटावं हीच आमची कोशिश. मग तुम्हाला काय वाटतं? जी तुमची भावना तीच आमची भावना. पण गोदावरीचा नवरा जे काही बोलतोय, जे आरोप करतोय ते गंभीर आहे. यामुळे सुरनीस सुद्धा बिथरतायत. असं? पण मग गोदावरीचं काय म्हणणं आहे? गोदावरीचं म्हणणं आहे युवराज तिच्यासाठी देव आहेत. अरे बाबा, कशासाठी आणलंयस मला? सोड की.
जागावनं हल्लास तर पेकट मोडीन. युवराज, युवराज याने मला जबरदस्ती इथे आणून ठेवलंय. मला गोदावरी काळदरी जीव देत होती का? जीव देत होती, पण लोक तर भलतच बोलतायत. काय बोलतात? ते बोलतात, जाऊ दे ना युवराज, लोक काय काही बोलतात. घोड्याच्या अंगात 72 खोड्या असतात. तुझ्या अंगात किती? युवराज, मी साधा सरळ माणूस. हवं तर मला स्वराज्यातली रयत समजा. हो, स्वराज्यातली रयत खूप प्रामाणिक, खूप निष्ठावंत आहे. मी पण अगदी तसाच आहे. माझा उद्योग आणि मी आता हेच बघा ना, मी गोदावरीला घेण्यासाठी इथे आलो. म्हटलं तिला घेऊन जाऊ आणि मजेत राहू, पण इथे नवीन लचांड उभं राहिलं. त्यासाठीच तुला इथे आणलाय. एक गोष्ट लक्षात ठेव, गोदावरी आम्हाला आमची बहीण राणूबाई सारखी. तिला त्रास झाला तर तुला जबाबदार धरलं जाईल. हे युवराज, मी कोणालाही त्रास देत नाही. हो, आणि यापूर्वी कधीही कोणाला त्रास दिलेला नाही. बघितलत ना, युवराजांबद्दल आम्हाला खात्री आहे. आम्हाला सुद्धा आहे. गोदावरी त्यांना देव मानते, पण तिच्या खऱ्या नवरदेवाला ते आवडत नाही, आणि हाच पेच निर्माण झालाय. मग त्याला समजून सांगायला हवं. आम्ही समज दिली त्याला. म्हटलं कोणावर आरोप करतोय, भान ठेव. पण नाही, तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. युवराजांवर बोट ठेवतो. तुमचा विश्वास आहे ना? आमचा विश्वास का नसेल? पण या अशा परिस्थितीत आमच्या समोर जे चित्र तयार होतंय, ते चित्र आमच्या विश्वासाला तडा देत आहे. आम्ही सांधण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यास लगेच तडा जातोय. व्यापार बंद. बंद? गाव सोडून जायचं नाही. युवराज, अन्याय होईल माझ्यावर. गाव सोडून जायचं नाही. आणि हा रायप्पा तुझ्यावर नजर ठेवून असेल. तुझ्या प्रत्येक दिवसाची खडानखडा माहिती आम्हाला मिळत राहील. एक तरी तक्रार आली ना तरी तुझी खैर नाही. नाही युवराज, तुम्ही म्हणाल तसं घराच्या बाहेर देखील पडणार नाही मी. जा, तुला सोडून देतो. गोदावरीचा नवरा म्हणून मी वाचलो. गोदावरीचा नवरा म्हणून नाही, स्वराज्यातल्या कुठल्याही आया बहिणीचं कुंकू आमच्यामुळे पुसलं जाऊ नये असं आम्हाला वाटतं, म्हणून तुला सोडतो आहोत. धन्यवाद. केदारजी, तुझ्या विरोधात एक जरी सच्चा पुरावा आमच्या हाती लागला ना तर तुला सोडणार नाही. जाऊ मी आता? जा, पण जाताना टकमक कळ्याच्या टोकांकडे नजर टाकून मग पंतांच्या वाड्याकडे जा. लक्षात आलं युवराज. आता तुम्ही पाहाच मी कसा संसार करतो ते. लोक नुसतं आमच्या संसाराकडे टकमक पाहत राहतील. आम्हाला तरी दुसरं काय हवं? येतो. आपण शंभूराजांनाच विचारू. तेच काय ते खरं खोटं सांगतील. ते नाहीच म्हणणार, आणि तसं काही नसेलही. पण असे आरोपच का होतात छत्रपतींच्या मुलावर, हे आमचं मूळ म्हणणं आहे. कोण तो केदारजी?
त्याची हिंमत कशी होते आमच्या समोर आमच्या मुलाकडे बोट दाखवायची? तो खोटा लबाड मनुष्य दिसतोय. पण रयत आहे ना, आणि महाराज रयतेबद्दल काय म्हणतात? रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका म्हणतात ना. जी. पण इथे भाजी नाही, बाई आहे, हे लक्षात घ्या. गोदावरी, काय चाललंय तुझं मगाचपासून? नाही, काही नाही. काय हवंय तुला? तुझी ना भीतीच वाटायला लागली मला. काही बोलायचं नाही, काही विचारलं तर सांगायचं नाही. अगं काय शोधतेस? युवराजांचा शेला, तो हवाय मला. कुठे दिसत नाहीये. तू पाहिलायस का ग? तुझं म्हणजे ना उठ चिंदा तोच धंदा. एवढा तमाशा झाला त्याच्यावरून, पण तुला त्याचं न देणं ना घेणं. आता काय बोलायचं तुला भगवंता? आई, मला तो शेला परत करायचा आहे त्यांना, आणि एकदा भेटायचंही आहे. तू भेटून दे ना. अगं पण कशाला? तू मला सांग ना तुझ्या मनातलं, मी सांगते त्यांना. ते मी तुला नाही सांगू शकत. मग तर गप्पच बस. शंभूराजांचं नाव देखील काढायचं नाही, भेट तर दूरच. आई, काहीही झालं तरी मी शंभूराजांना भेटणारच. हा केदारजी दिसतो तसा नाही. जरूर काहीतरी बदमाशी आहे त्याच्या अंगात. मग बोलावून समज द्यावी. समज तर दिलेलीच आहे. पण आपण सुरनिसांचे जावई आहोत याची मगरुरी आहे त्याच्या अंगात. आणि जेवढी मगरुरी तेवढाच बेरकीपणा सुद्धा आहे. येसू आज आम्हाला गोदावरी भेटली होती. ती आम्हाला काहीतरी महत्वाचं सांगू पाहत होती. केदारजीने तिला बोलू दिलं नाही. मी खोलात जाऊन विचारलं नाही, कारण आजूबाजूला बरेच लोक होते. बरं दिसलं नसतं. पण मग थेट विचारावं रीतसर. सुरनिसांचा गैरसमज होईल. आम्ही जावयांना बोलावून घेतलं याचा ते वेगळाच अर्थ काढतो. पण येसू आमची खात्री पटली. कुठेतरी काहीतरी गोम नक्कीच, आणि तीच गोम गोदावरीला सांगायची. पण ती सांगू शकत नाही. मग त्यामुळेच तर ती काळदरीकडे धावली नसेल ना. तुमचा होरा बरोबरही असू शकतो. आम्ही असं करतो, उद्या सकाळी तिला बोलावून घेतो महाली. येसू पंत तिला आता पाठवतील असं आम्हाला वाटत नाही. मग आम्ही जाऊन भेटतो. त्यांची तिला सासरी पाठवण्याची घाई सुरू आहे. असू द्यात, तरीही आम्ही जाऊ. आणि गोदावरी कोणताही आडपडदा न ठेवता सांगेल आम्हाला. आत्ताच्या परिस्थितीत ते शक्य होईल असं वाटत नाही, कारण ती दबावाखाली. आम्ही तिला बोलतं करू. येसू, तुम्हाला तुमच्या अखत्यारीत जे काही करायचंय ते जरूर करा. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आमच्यासाठी गोदावरी हा विषय आता संपलाय. आम्हाला स्वराज्यातली अनेक महत्वाची कामं आहेत. तुम्ही तुमची कामं करा. उद्या सकाळी आम्ही जाऊन भेटतो गोदावरीला.
अगं मशाल तरी घेऊन जा. बाहेर अंधार आहे.